तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण NMMS या परीक्षेमधील 2019-20 मधील विश्लेषण बघत होतो। आपण यापूर्वी भाग 1 बघितला, आता या ठिकाणी आपण भाग 2 बघणार आहोत। तर काल मी याबद्दल भरपूर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। आज या ठिकाणी आपण पुढील प्रश्नाकडे जाऊ। तर काल आपण जवळपास 19 प्रश्न बघितलेले आहेत। तर बघा, या ठिकाणी हा सुद्धा आपला प्रश्न झालेला आहे, हा सुद्धा झालेला आहे आणि इथपर्यंत आपण आलेलो आहे, म्हणजे आपला प्रश्न क्रमांक 19 झालेला आहे। तर बघा, पुढील प्रश्न जो आहे तर प्रश्न क्रमांक 32। तर व्यवस्थित बघा, या ठिकाणी काय म्हणते, तर सूचना काय दिली तुम्हाला, प्रश्न क्रमांक 20 ते 23 साठी सूचना आहे, म्हणजे 20, 21, 22 आणि 23 चार प्रश्नासाठी सूचना आहे। तर काय सूचना आहे, तर क्रमाने प्रश्नचिन्हाचे जागी कोणता पर्याय येईल। तर बघू आपण पहिला प्रश्न। तर या ठिकाणी 32, 38, 42 आणि 44 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह आहे। तर मग या ठिकाणी आपण इथं एकतर फरक असेल किंवा काहीतरी असेल, वर्गसंख्येच्या जवळ तर नाहीतच। मग या ठिकाणी याचा जर आपण फरक पाहिला किंवा 32 मध्ये जर आपण 6 मिळवले तर 32 आणि 6 38, इथं जर आपण 4 मिळवले तर 32 आणि 4 32 आणि 6 38 आणि 38 आणि 4 42 आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 42 अधिक 2 44 आणि 44 म्हणजे 6, 6तून 2 गेले 4, 4तून 2 गेले 0 आणि 2तून 2 गेल्यावर 0 यायला पाहिजेत। मग इथं जर आपण 0 केले अधिक तर पर्याय 44, तर 44 पर्याय नाही। मग या ठिकाणी आपण तर परीक्षे दृष्टिकोनातून आपण काय करतो, तर 6 अधिक 4 अधिक 2 अधिक पुन्हा 4 जर केले तर तुम्हाला 48 या ठिकाणी उत्तर मिळेल। पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे 48। म्हणजे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी आपण 4 प्लस केले। तर कधी कधी बुद्धिमत्ता आहे, कोणी सांगेल सर अजून आम्ही 6 पण ऍड केले तर 50 पण, हो हा पण तुमचा पर्याय असू शकते, म्हणजे 44 अधिक 6 हा सुद्धा पर्याय असू शकते त्या ठिकाणी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 21। तर या 21 प्रश्नाबद्दल आपण बघू। तर या ठिकाणी बघा, 6 बघा 6 आणि या ठिकाणी 7 आले, तर मग 6 चे 7 झाले कसे ते आपल्याला बघावं लागेल, कारण वर्गसंख्येत जवळ नाही, काहीतरी गुणाकार वगैरे काहीतरी असेल। तर 6 अधिक 1 जर केला तर 7 मिळतात आणि 7 गुणिला जर आपण 1 केलं तर तुम्हाला बरोबर ही संख्या मिळाली। त्याच्यानंतर पुढं 7, या 7 मध्ये जर तुम्ही 1 मिळवला तर 7 आणि 1 8 आणि 8 गुणिला जर तुम्ही 2 केले तर 8 2 16, तुम्हाला ही संख्या मिळाली 16। त्याच्यानंतर आता 16च्या नंतर पुढची संख्या कोणती आहे, तर 17। 16 मध्ये 1 मिळवला की 17, पहिल्याने इथं 1 न गुणलं, नंतर इथं 2 ने गुणलं, आता आपल्याला किती गुणावं लागेल, तर निश्चितच 3 ने। मग 17 त्रिक 51, ओके आपण आलो बरोबर, व्यवस्थित चालू आहे आपलं। मग आता 51, आता इथं जर 3 न गुणलं असेल तरी 51 आणि 1 52 आणि 52 गुणिला जर आपण 4 केले तर 4 दुनी 8, पर्यायामध्ये 8 कुठे आहे, तर इथं येतं। आता आपण 208 येते का बघू, 4 दुनी 8 आणि 4 पंच 20 म्हणजे 208, माझं उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर
प्रश्न क्रमांक 22 बघू आपण या ठिकाणी. जर तुम्हाला उत्तर लिहून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा, थोडा पॉज करा आणि नंतर बघा. पहा पुढील प्रश्न काय आहे, तर सेम थोडीफार लॉजिक वाटते, कारण की 2, 6, 14, 30 काहीतरी आहे. बरं ठीक, काय बघू आपण. 2 मध्ये जर 1 मिळवला तर 3 आणि 3 ची दुप्पट 6. या 6 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 7 आणि 7 ची दुप्पट 14. 14 मध्ये जर तुम्ही 1 मिळवला तर 15 आणि 15 ची दुप्पट 30 आणि 30 मध्ये जर आपण 1 मिळवला आणि 31 ची जर आपण दुप्पट केली तर 31 दोन्ही 62, म्हणजे आपलं उत्तर आलं 62 आणि ते हे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पुढे बघू आपण, पुढे काय संबंध आहे. पहा बुद्धिमत्तेमध्ये नंबर सिरीज मध्ये एकच सारखीच लॉजिक लागल याची गॅरंटी नसते, कधी लॉजिक बदलते. तर बघू आपण 31 त्यानंतर 35 43 50. तर या ठिकाणी 31 चे 35 कसे होतात ते बघावं लागेल आपल्याला. मग 31 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 31 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 35 होतात. 35 मध्ये आपण किती मिळवले दादा, तर हे 5 आणि ते 3 8 आणि 50 मध्ये म्हणजे 43 मध्ये किती मिळवले तर 7, म्हणजे आपण इथे जर 7 मिळवले तर आपल्याला 50 मिळाले. म्हणजे 4 8 7 आले कुठून, तर या ठिकाणी बघा कसे आले असतील बरं. तर बघा या 2 अंकाची जर बेरीज केली तर 3 आणि 1 4, त्याच्यानंतर 3 आणि 5 8, त्याच्यानंतर 4 आणि 3 7. अरे आलं आता आपलं, म्हणजे इथं 4 इथं 8 इथं 7, मग इथं 5 अधिक 0 जर केली तर 5. मग 50 मध्ये जर आपण आता 5 मिळवले तर 50 आणि 5 55. पर्याय क्रमांक माझा आलं 3. ओके, तर चला आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 ते 23 साठी ज्या सूचना होत्या ते प्रश्न आपण पूर्ण या ठिकाणी सोडवलेले आहेत. पुढील जो प्रश्न आहे आपल्या समोर, तर तो हे आकृत्याचा, आणि या आकृतीमध्ये 24 नंबरचा प्रश्न पहा. सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. आकृतीचे निरीक्षण करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची. तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, बरोबर आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये पर्याय असतात आणि त्या पर्यायावरून तुम्हाला आता निवडायचं. तर आकृतीत चौरसाची संख्या विचारली आहे, तर या ठिकाणी चौरस किती येतं. ओके, तर आपण काय करू, मोजूनच घेऊ चौरस. तर बघा प्रथमतः आपण हा 1 2 3 4 5 6 हे झाले 6. त्याच्यानंतर हा जो आतला आहे 7, त्याच्यानंतर 8 9 10 11 आणि हा सगळ्यात मोठा जो आहे तो असे एकूण 12. पर्याय आहे का, तर हो या ठिकाणी पर्याय आहे 12. आपलं उत्तर 12 आहे. ओके, तर या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक 25 तुम्हाला म्हणतो की चौरस नसलेले एकूण आयत किती. चौरस नसलेल्या आयताची संख्या किती. तर या ठिकाणी आपण पाहू, तर चौरस कोणते कोणते येतं, तर चौरस नसले आहेत आयत कोणते कोणते ते बघायचे की जे की चौरस नाहीत. मग आपली ही झाली पहिली, बरोबर आहे. हा झाला दुसरा आयत आणि हा सगळ्यात मोठा हे झाला 3, म्हणजे हे 3
मग तिकडून 3 येतं, इकडून सुद्धा 3, म्हणजे हे 3, हे 3, 3 आणि 3 6. त्याच्यानंतर हा एक 7, हा एक, त्याच्यानंतर हा एक मोठा, त्याच्यानंतर हा एक, म्हणजे 3 आणि 3 6, 7 8 9 10. त्याच्यानंतर आपला राहिला इकडला मोजायचा, हा झाला 11. त्याच्यानंतर हा झाला या ठिकाणी 12. अजून काही राहिलं का? बारा झाले. तर अजून या ठिकाणी कुठं राहिला का मोजायचा? तर या ठिकाणी बघा, आपण हे नाही अजून पकडले. तर हा एक 13 आणि हा एक 14, म्हणजे आपलं उत्तर 3. आपल्याला आकृती अशा टाइमला आपल्याला या ठिकाणी मोजावंच लागते. मोजल्याशिवाय आपलं उत्तर येत नाही. मोजून या, नंतर उत्तर येईल. तर या ठिकाणी आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 आणि त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 14. पुढील प्रश्न बघू आपण. तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे? तर खालील आकृतीत चौरस हा चित्रकारांचा, बरं ठीक आहे, हा आहे म्हणते चित्रकार. बर चला ठीक आहे. त्याच्यानंतर वर्तुळ, हा जो वर्तुळ आहे हा आहे गायकाचा. त्याच्यानंतर पुढचा जो त्रिकोणी, हा त्रिकोणी म्हणते वादकाचा. त्याच्यानंतर आयत, आयत हे पुरुष. आता पहा, चित्रकला, गायन, वाद्यवादन तिन्ही कला अवगत असलेला पुरुष कोणत्या अक्षराने दाखवलेला आहे? तर या ठिकाणी आपल्याला बघायचं की तिन्ही. तर बघा या ठिकाणी चित्रकला पण पाहिजेत, म्हणजे याच्यात पण आला पाहिजेत, गायन पण पाहिजेत, म्हणजे वर्तुळात पण आला पाहिजेत, म्हणजे याच्यात आला पाहिजेत, याच्यात आला पाहिजेत. त्याच्यानंतर वाद्यवादनात पण आला पाहिजे, म्हणजे वाद्य सुद्धा त्यांना वाजवता आला पाहिजे, म्हणजे त्रिकोणात पण पाहिजेत. मग अशा याच्यातनी सगळ्या याच्यातनी आहे, पण आहे मग आय तर पर्याय येतच नाही, म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय आय पाहिजे होता, म्हणजे त्यातनी मग पुरुष पण येत होते. लक्षात? ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघू आपण. पुढील प्रश्न काय आहे? तर चित्रकार व गायक आहेत, मात्र वाद्यवादक नाहीत असे पुरुष कोणत्या अक्षराने दाखवले? चित्रकार आहेत, गायक आहेत. मग चित्रकार आहेत आणि गायक सुद्धा आहेत, परंतु काय नाही म्हणते, मात्र वाद्यवादक नाहीत. म्हणजे वाद्यवादक नाही म्हणजे कशात नाहीत का? तर त्रिकोणात नसला पाहिजे. त्रिकोणात वाद्यवादक नसला पाहिजे, म्हणजे त्रिकोणात नसलाच पाहिजे आपल्याला. मग असा कोण आहे? तर या ठिकाणी सॉरी कोण येते? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी तुम्हाला पा कोणतं येते? आय येते, जी येते, बी येते का या ठिकाणी डी येते. तर या ठिकाणी बघा आपल्याला आय तर येणारच नाही ना, कारण तो त्रिकोणात लागला. म्हणजे पर्याय क्रमांक आपला बी, आणि बी किती नंबरला आहे? तर बी या ठिकाणी 3 नंबरला. फक्त चित्रकला येते असे पुरुष कोणत्या अक्षराने दाखवलेले आहेत? फक्त चित्रकलेवर आले पाहिजे, पुरुष असले पाहिजे. चित्रकला आणि पुरुष, फक्त चित्रकला येते पुरुष. पर्याय क्रमांक 1 जे. ओके. तर या ठिकाणी पहा 28 नंबरचा जो आपलं उत्तर आहे
प्रश्नाचं, तर त्याचं उत्तर येते जे. म्हणजे या ठिकाणी फक्त चित्रकला येणारे पुरुष आपल्याला विचारलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 ते 30 अशा 30 सूचना दिल्या. तर सूचना काय आहेत? तर बघा, सूचना काय आहेत? तर खालील घटक कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? वेन आकृतीने दाखवता येतील म्हणजे विद्यार्थी, स्त्रिया आणि खेळाडू. आता मला सांगा, हे येईल का? विद्यार्थी, विद्यार्थ्याच्या आत स्त्रिया, स्त्रिया खेळाडू, ते नाही, हे नाही येणार. विद्यार्थी हे वेगवेगळा घटक नाहीत, एकमेकात असतात. हा सुद्धा येणार नाही, म्हणजे याचा अर्थ काही काही होत असते, म्हणजे पण नाही. हे येऊ शकते. पर्याय क्रमांक डी म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी, स्त्रिया आणि पुरुष अशा पद्धतीने, म्हणजे काही स्त्रिया विद्यार्थी, काही स्त्रिया विद्यार्थी, खेळाडू अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो वेन आकृतीवरला. आता त्यानंतर पुरुष आणि वकील आणि वाचक, म्हणजे वाचक म्हणजे वाचणारे. मग पुरुष असले पाहिजेत, वकील असले पाहिजेत. म्हणजे काही पुरुष, समजा सर्व पुरुष नाही पण काही पुरुष वकील असतात ना. आणि वाचक नाही, पुरुष, वकील, वाचक. वाचक यातनी काही स्त्रिया सुद्धा असू शकतात. तर या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थित वाटत नाही, याचं उत्तर येणार नाही. काढताना प्रश्न थोडासा चुकीचा वाटतो, म्हणून या ठिकाणी आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. आता हा प्रश्न वारंवार परीक्षेला असे प्रश्न येतात. हे प्रश्न असे वारंवार या ठिकाणी परीक्षेला येतात. तर बघा, तुम्हाला तुमच्या समोर 31 ते 32 साठी सूचना द्यायचा. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा, परीक्षेत तुम्हाला नेहमी दिसेल एनएमएमच्या. तर या ठिकाणी जो अंक आहे, म्हणजे काय विचारते ते, तर खालील एकाच ठोकळ्याच्या 3 स्थितीतील आकृत्या दर्शवल्या आहेत. त्या 3 स्थितीत एकच ठोकळा आहे, हा ठोकळ्यात बदल नाही. हाच ठोकळा आहे, फक्त फिरवला. हाच ठोकळा आहे, फक्त फिरवला. मग या ठिकाणी काय म्हणजे त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे, योग्य उत्तरे लिहायची. मग आकृती 2, आकृती 2 कुठे? ही आकृती 2. या आकृती 2 साठी च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता, म्हणजे तळावर, म्हणजे या 4च्या विरुद्ध. बरोबर आहे. मग 4च्या विरुद्ध कोणी? मग आता आपल्याला सांगा, जे शेजार राहील तो विरुद्ध कधीच नसतो. जो शेजार राहील तो विरुद्ध नसतो. ठोकळ्याच्या बाबतीत सांगायला लागलो. तर जो शेजार असतो तो विरुद्ध नसतो. तर बघा आता मग सगळ्यात जास्त अंक कोणता दिसायला लागला? तर मी पहिला 5 घेतो. मग या 5च्या शेजारी कोण कोणी? 4 पण आहे, 1 पण आहे, त्याच्यानंतर 6 पण आहे आणि 2 पण आहे. म्हणजे 1 आहे, 2 आहे. मग मला सांगा, 5 3 दिसले तुम्हाला कुठतरी? मग 5च्या विरुद्ध निश्चितच कोण आहे? 3. 5च्या विरुद्ध कोण आहे? 3 येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा अंक घेऊ. कोणता याचा? 4 घेतला चालेल का? ठीक आहे, चालू 4 घेतला तरी चालते आपल्याला. कारण का? तर 4 या ठिकाणी सुद्धा आहे आणि या ठिकाणी सुद्धा आहे. मग 4 घेऊ. मग 4 जर घेतला आपण, 4 च्या जवळ कोण येईल बाबा? तर प्रथम 5, नंतर 1 पण त्या जवळचे, त्याच्यानंतर 3 पण आहे. मी आधीच 5 आणि 3 लिहू शकलो असतो. कारण का? 5च्या विरुद्ध जर 3 असतील तर मग 4च्या ते जवळ असतील ना. कारण की याच्यातले दोघच जण एकमेकांच्या विरुद्ध असतात, तर बाकी सगळे जवळजवळचे सोबतीच असतात. 5, 1, 3 पण लिहिले मी, 4च्या जवळ लागलो. त्याच्यानंतर आपण काय लिहणार आहोत? 6. म्हणजे 4च्या जवळ 3 पण आहे, 6 पण आहे, 1 पण आहे, 5 पण आहे, म्हणजे 1 आहे. मग 4च्या विरुद्ध राहिलं कोण आता? मग 5 झाला, 1 झाला, 3 झाला, 6 झाला. काय राहिलं मग? 2. मग 4च्या विरुद्ध कोणी? 2 आहे. मग राहिला कोण? फक्त 1. आणि 1च्या विरुद्ध काय राहिला? 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, राहिला कोण? 6.
याच्या विरुद्ध 6 झाला आपला प्रश्न सोडवला. आता त्यानं काय विचारलं आपल्याला, तर आकृती 2च्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक येईल, म्हणजे मध्ये 4च्या विरुद्ध, मग 4च्या विरुद्ध कोणी 2, पर्याय क्रमांक 2. कळालं. चला पुढे. आता याला या ठिकाणी कारण 31 आणि 32 साठी सूचना आहे, म्हणून या ठिकाणी याला आपण पुढच्या याच्यात नेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो प्रश्न चांगल्या पद्धतीनं कळल की नेमकं त्या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी आपण त्याला आणलं, ये ना खाली बाबा. ठीक. आता तुम्हाला माझा प्रश्न तुम्हाला दिसत असेल, मी थोडासा मूव करतो इकडं, नंतर तुम्हाला पुन्हा आणखी घेतो. बघा, तर 5 अंक लिहिलेल्या पृष्ठाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही. त्याचा अर्थ काय, म्हणजे 5च्या शेजारी कोणता नाही म्हणजे काय, तर शेजारी नाही म्हणजे विरुद्ध कोण, बरोबर आहे. शेजारी नसलेला काय येणार आहे, जो शेजारी नाही तो विरुद्ध येणार आहे. मग 5च्या विरुद्ध कोण दिला, 3. आपलं पर्याय क्रमांक 3, 32च या ठिकाणी आपलं उत्तरी 3. बघा आपण काढलेले 5च्या विरुद्ध 4च्या विरुद्ध, म्हणजे एका याच्यात जवळपास 30 ते 40 सेकंदात हा प्रश्न सोडवून होतो. मग 30 ते 40 सेकंद खूप झाले त्याला प्रश्नाला. झालं तर 20 सेकंदात जवळपास दोन्ही पण प्रश्न 20 ते 30 सेकंद जरी पकडले आपण तरी होऊन जाते. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी. तर मी थोडासा तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी थोडस याला लहान करू. ठीक आहे, तर पहा, एका सांकेतिक भाषेत स्मार्ट हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिला आहे. 3 सांकेतिक भाषा ओळखून पुढील प्रश्नातील शब्द कोणत्या 4 पैकी एका सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते शोधा. तर स्मार्टच्या 4 सांकेतिक भाषा दिला. मग तुम्ही म्हणता सर या ठिकाणी पर्याय कुठे येतात, तर प्रश्न क्रमांक 33, प्रश्न क्रमांक 34, प्रश्न क्रमांक 35, 36 याच्या प्रश्नाचे जे पर्याय येतात तर हे पर्याय वर येतात. आता आपल्याला माहितच नसते सर परत गेले तर पर्याय खाली दिले, तर इथं पर्याय सगळे 4च पर्याय दिले, 4 प्रश्न दिले, पर्यायच नाही दिले. तर असं नाही, पर्याय त्याचे या प्रश्नाचे पर्याय वर. तर आपण आता ती सांकेतिक भाषा आपल्याला या ठिकाणी ओळखायची. तर बघू आपण काय सांकेतिक भाषा आहे. तर पहा, आता सरळ सरळ एक लॉजिक लावू. स्मार्ट साठी पुढे 4 सांकेतिक भाषा दिला. मग यस सुरुवातीला सगळ्याचे आहे, यस आहे बर, ठीक आहे. यस इथं पण आहे सुरुवातीला, याच्या सुरुवातीला यस, याच्या सुरुवातीला यस, याच्या सुरुवातीला यस. मग याचा याचा काय संबंध येते का पाहू पहिला आपण, त्याच्यानंतर याचा याचा येते का काही. बरं पहिले पाहू त्याच्यासोबत जर असं वाटते तर कसं, तर यस ए हा, तर यस ए, त्यानंतर टी ए का, हो टी ए, त्याच्यानंतर एम आहे का, एम हो एम आहे, आणि एमच्या नंतर आर का, हो. तर एक अक्षर सोडून त्या ठिकाणी ती लॉजिक लागलेली आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, अशी लॉजिक ही जी 4 नंबरची जशी लॉजिक लागली आहे स्मार्ट साठी, अशी लॉजिक कुठं लागते का बघू आपण. एच हे बी हे बी ए, एल हे ओ हे, सी हे एन हे. बरं इथं दोनाची असं वाटते की याचे 4 नंबरचं उत्तर येऊ शकते. तर कोणतं आहे ते बघू आपण. तर पहा आता बी, त्याच्यानंतर काय पाहिजे ए, पण आलं नाही. मग पुढे पाहून आपण एच एन एस एम आणि संपलं ना. मग ए डी ओ ई म्हणजे कोणतं लागलं, तर या ठिकाणी याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. याचं किती उत्तर आलं, 4 आलं. मग आता होता असतो 99% काय असतं माहितीये का, तर 99% सांगायला लागलो.
99% आता एकदा 1000 पर्याय करतात, डबल पर्याय इकडे येत नाही. म्हणजे पहा फास्ट प्रश्न सोडवला. तर त्याच्यानंतर पुढचं पाहू आपण. तर या ठिकाणी यच यस यस एच काय जोडी, एम एन जोडी, एझेड जोडी, आर आय जोडी आणि जी टी सुद्धा एक जोडीचे. आपल्याला जोड्या पाहाव्या लागतील. मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं तुम्हाला काय, तर लव यल ओ ही आलं का लक्षात? आठवते का कालचा व्हिडिओ? कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर एकदा बघून घ्या, भाग 1 मध्ये आहे. तर यल ची जोडी ओ, अरे हो यल ची जोडी ओ आहे आणि इकडे एस ची जोडी एच पण आहे, बरोबर आहे. यल ची जोडी ओ, आय ची जोडी आर, के ची जोडी कप आणि व्ही ची जोडी ई किंवा ई ची जोडी व्ही. पहा एल ओ व्ही च्यात घेऊन गेलं. मग या ठिकाणी पहा जोड्या कुठे येतात, तर एस ची जोडी एच म्हणजे पर्याय क्रमांक 2 झाले. 2 तर कटले आपले, 2 उत्तर आलं. आता राहिले कोणतं? प्रश्न क्रमांक 34 आणि प्रश्न क्रमांक 36. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवता तर प्रश्न क्रमांक सोडत असताना आपण 33 नंबरचा प्रश्न सोडवा लागलो का 34 नंबरचा प्रश्न सोडवा लागलो, हे ध्यान धरून पाहायचं. काय होते आपण आता मी जसं इथं 34चा सोडवला, 35 म्हणजे 34 स्किप केला थोडासा आणि 35 सोडवला. आणि गलतीने काय करते माणूस, इथं आपले 4 पर्याय असतात, इथे 4 पर्याय आणि 4 पर्यायामध्ये आपण 33 सोडवला. 33 सोडून झाला की आपण सोडवला 35. आपलं ध्यानच नाही आपण 35 सोडवला म्हणून. आपण काय करतो, आपण 35 लावलेलं बाजूनं आणि 34 गोल करून बसतो आणि नंतर आपल्याला आठवतं अरे गेला माल. म्हणजे इतकी मेहनत करून सुद्धा कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असते परीक्षेच्या वेळेस. एकदम शांततेनं त्या ठिकाणी आपण पाहायचं की आपण 35चे का, हो 35चे काय, त्याचं उत्तर किती आहे, तर 35चं 2, 35चं 2, तर 35चं 2, 35चं 2 म्हणजे 2 नंबरला बरोबर व्यवस्थित असं गोल करता आलं पाहिजे. ठीक आहे, चला तर आपण पुढचा प्रश्न बघू. आता पुढचा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी तुम्हाला पुढचा प्रश्न आहे आपला राहिला 35 आणि 1 36 सोडवायचा. तर ठीक आहे, पाहू आपण आता. याचं तर हे तर कटला आणि 4 सुद्धा इथं कटलेला आहे. आता हे 2 मध्येच काहीतरी असेल, तर यस यस सुरुवातीला यस यस. आता मला सांगा 34 नाही, हा नाही झाला आपला, हा झाला, हा राहिलेला आता. बघा मग हा आणि हा. आता सुरुवातीला बी आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं एन आहे. आता इथं यस आहे, इथं यस आहे. मग काय संबंध आहे, तर याला आपण आता काय करू, आता नंबर देऊ. आता नंबर, याचा नंबर आहे 19 एम, 13 ए, 1 आर, 18 आणि टी 20 म्हणजे 20. याले नंबर, याचा 19 जसा तसा, याचा झाला 14, याचा झाला 3 आणि यू हे 21 आणि एक्स हे 25. बघू आपण. मग 19 जसेच्या तसे येत, मग 13 आणि 1 14, 1 आणि 2 3 म्हणजे पहिल्यांदा प्लस 0 केला, नंतर 1 मिळवला, त्याच्यानंतर 2 मिळवले म्हणजे 1 आणि 2 3, त्याच्यानंतर 3 मिळवले तर म्हणजे 18 आणि 3 21 आणि सॉरी 18 आणि 3 21 एक्स वाय झेड. नंतर किती मिळवलं, एक्स सॉरी याचा नंबर 24 आहे, एक्सचा नंबर 24, एक्स वाय झेड 24 नंबर. आणि 20 आणि 4 24 म्हणजे 0 1 2 3 4 असे मिळवत गेले. मग इथं आपण पाहू या ठिकाणी हा प्रश्न चालू आहे, बरोबर आहे. तर 2 5 1 यू म्हटल्याच्या नंतर
या ठिकाणी 21 टी म्हटलं की 20 आणि हा 9 आय. तर पहा 2 जसे 2 मध्ये 0 मिळवला 2, त्याच्यानंतर 5 मध्ये 1 मिळवला की 6, F 6 नंबरला आहे. 1 मध्ये पुन्हा 2 मिळवले 3, त्यानंतर 21 मध्ये जर आपण 4 मिळवलं तर 25 आणि 20 मध्ये जर 5 मिळवलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तर बघा या ठिकाणी 1 मिळवला म्हणजे याचा नंबर 2, याचा नंबर 2, याचा नंबर 5 आहे, याचा नंबर 6 आहे, 1 3 आणि यू म्हटल्याच्या नंतर 21, टी म्हटल्याच्या नंतर 20 आणि 9, त्याच्यानंतर 25 25 आणि 13. जसं की आता आपण इथं पाहिलं की +1 +1 +1 होत गेलं. तसं पद्धतीने इथं पहा, इथं 0 मिळवले तर त्याच्यानंतर इथं 1 मिळवला, 5 आणि 1 6 झाले तर इथं 2 मिळवले तर इथं 21 आणि 4, म्हणजे अशा पद्धतीने आपली वाढत चालली. पण आपलं डायरेक्ट एकदम सोप्या पद्धतीने आलेलं आहे. कसं तर पहा, या ठिकाणी बी आहे आणि इथं बी आहे, इथं एस आहे आणि इथं एस आहे, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक आला. आणि या ठिकाणी एक शेवटचा राहिला तर तो हे 36 आणि 36 साठी कोणता पर्याय राहिला तर 36 साठी फक्त पर्याय राहिला 3, म्हणजे 36चं उत्तर या ठिकाणी आपलं काय आहे 3. वाटलं तर तुम्ही सोडून मला कमेंट मध्ये सांगू शकता. ठीक आहे, चला आपण या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू. काय प्रश्न आहे? ठीक आहे, पहा या ठिकाणी चुकीचे पद ओळखायचं. म्हणजे एक या ठिकाणी ही रचना दिली आणि याच्यात काहीतरी चुकलं तर ते आपल्याला बघायचंय. ओके, तर पाहू आपण 10 याच्यामध्ये 10 अधिक 4, 10 आणि 4 14 आणि 14 गुणिला 2 28. बर, 28 अधिक 4 32, म्हणजे 4 4 आणि 32 गुणिला 2 64. आता 64 अधिक 4 68 आणि 68 गुणिला 2 जर आपण केलं तर किती येतील तर 8 2 16 6, 1 आणि 6 पाहिजे होते, नाही हे 132 चुकू शकते. 8 2 सॉरी 8 2 16 6 चाला 1 आणि बेस 12 आणि 13 136 पाहिजे होतं, पण 132 दिलं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपलं लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 इरेज करतो, व्यवस्थित बघून घ्या. हा पर्याय क्रमांक 2 132 चुकीचं, 136 यायला पाहिजे होते. म्हणजे अशा ठिकाणी अशी ही लॉजिक सोडवायची असते, असा हा प्रश्न सोडवायचा असतो. म्हणजे असाच नाही तर कधी कधी त्याची लॉजिक सुद्धा बदलू शकते. तर आपण पुढचा प्रश्न बघू. आपण प्रश्न क्रमांक 38. आता काय झालं बघतो तर 3 चे 7 झाले. कसे 3 2 6 आणि 7 चालतात का? बरं पाहू ना आपण. 3 ची दुप्पट म्हणजे 3 गुणिला 2 आणि अधिक 1 जमते. 3 2 6, 6 आणि 7, 7 ची दुप्पट गुणिला 2 आणि अधिक 1, बर जमलं ते. मग 15 दोन्ही 30 आणि 30 आणि 1 31, 31 पाहिजे होती इथं 39 दिले तर म्हणजे आपलं
उत्तर आपली 31 आहे पाहिजे. तर पाहू आपण बरोबर येते का. तर 31 दोन्ही 62 आणि 62 आणि 63 म्हणजे पुढची मालिका डबल बरोबर आली. म्हणजे आपलं उत्तर येईल प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 39. तर अशा पद्धतीने हा भाग 2 या ठिकाणी आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी लाईक करा आणि जर तुम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की बाबा अशा पद्धतीनं पुन्हा अजून काही या ठिकाणी अपलोड करा. तर आपण ते अपलोड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर राहिलेला जो भाग आहे भाग 3, तर भाग 3 आपण या ठिकाणी नंतर बघू. म्हणजे आपण पुन्हा जर विद्यार्थ्यांना असं वाटलं की अपलोड करावा तर त्या ठिकाणी आपण पुन्हा अपलोड करू. धन्यवाद. थँक्यू.